वटपौर्णिमेच्या पूजेला बाहेर पडलेली समिधा घरात आली ते डोळे लाल होऊनच. घरात येताच बेडरूममध्ये गेली, दरवाजा ढकलला आणि रडत बसली. रडता रडता तिला झोप लागली. बाहेरून सासूबाई, समिधा झोपलीस का ग? आवाज येताच समिधाला खडकन जाग आली. ती पटकन बाहेर आली आणि दुपारचा चहा राहिलाच आई म्हणत लगबगीने चहा केला आणि चहाचा कप घेऊन आली. सासूबाईंना खुर्चीवर बसवले आणि चहा बशीत ओतून थोडा थंड करून हातात दिला. समिधाने पोर्चमध्ये व्हीलचेअरमध्ये बसलेल्या समीरला चहा दिला. चहा घेऊन झाल्यावर, समीर, दुपारपासून दिसलीच नाहीस. कुठे गेली होती आणि तुझे डोळे इतके लाल कसे झाले? समिधा, आज वटपौर्णिमा, वडाची पूजा करायला गेले होती. दुपारी कधी झोपत नाही, आज झोपली, त्यामुळे डोळे लाल झाले असतील. समीर, कशाला ती पूजा? या बिछाण्यावर पडलेल्या अधू जीवासाठी तू कितीही लपवण्याचा प्रयत्न करत असलीस तरी मला तुझ्या डोळ्याकडे बघूनच तुझं दुःख कळतं. तुला नक्कीच पूजेला भेटलेल्या बायका मुलाबाळा नाही यासाठी बोलल्या आणि तू रडल्यामुळे डोळे लाल झाले. तुझी आई होण्यासाठीची तळमळ मी नेहमीच बघतोच समिधा, पण ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्या गोष्टींसाठी किती झुरायचं. मला माहीत आहे तू सुद्धा हे सगळं कळतं, पण हा समाज एक स्त्रीला मूल नसेल तर वांज हाच ठप्पा लावतो. अगदी ती स्त्री बाकी सर्व गुणांनी समृद्ध असली तरी. अपघात झाल्यावर एका जागेवर पडलेल्या नवऱ्याला सोडून गेलेल्या कित्येक बायका मी उघड्या डोळ्यांनी बघितल्यात. पण समिधा, तू माझं अगदी लहान मुलांसारखं सगळं करतेस, तेही निरपेक्ष निस्वार्थ भावनेने, मनापासून, जशी एक आई लहान बाळासाठी करते तशीच. वास्तविक या वयात तुझ्या आयुष्याकडून माझ्याकडून वेगळ्याच अपेक्षा असतील, पण त्यांना दूर ठेवून तू माझ्यासाठी सगळं करतेस. लहान बाळानं रात्री कितीही जागवलं तरी आईचं दुसऱ्या दिवशी लवकर उठून बाळाचं सगळं उत्साहाने करते. मुलाचे सगळे नखरे, रुसवे फुगवे आईच सहन करते. बाळ कसंही असलं म्हणजे अधू, अपंग, कुरूप, सुंदर, काळं गोरं, तरीही फक्त आईच माझं बाळ म्हणून लाड करते. रात्री बाळ शांत झोपले का बघते, पांघरून नीट करते. तशी तू माझी आई बनून 2 वर्षांपासून रात्रीही मला बघते, अंगावरचं पांघरून नीट करते. अपघातात पाय व हात मोडले त्यावेळी मला तू मायेने भरवलंस. माझी चिडचिड, राग सगळं सहन केलंस. अगदी जसं लहान बाळाचं किंचाळणं, रडणं अकांत आई सहन करते. मला चालता येत नसताना हात धरून चालवलंस. माझ्या आईची तू मनापासून सेवा करतेस. तू आमचा सांभाळ आईप्रमाणेच करतेस आहेस. आमच्या मनाच्या जखमांवर हळूवार मायेने फुंकर घालून आमचं दुःख कमी करते. अजून काय हवं असतं ग आई होण्यासाठी? मन जुळली की शरीर जुळलीच पाहिजे. हा अट्टहास कशासाठी?
खरं तर जगहाटीप्रमाणे मन आणि शरीर जुळले की पती पत्नी चांगले साथीदार बनतातच. पण चांगल्या साथीदारामध्ये या गोष्टी असाव्यातच असं काही नसतं. याची जाणीव तू जरूर करून दिली. सतत दुःख संकटांमध्ये माझ्या सोबत राहून तुझ्या सगळ्या इच्छांना मारून मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही आणि करू शकणारही नाही हे माहीत असतानाही तू माझ्यासाठी वडाची पूजा केलीस. समिधा, मला पुढील सर्व जन्मात तुमचीच साथ हवी आहे. समीर हळवा होत तुला खरं तर मी कुठल्याही प्रकारचं सुख दिलं नाही, उलट त्रासच दिला आहे. या अधू जीवाला तुझं हे प्रेम मायेचं जगण्याचं बळ देतं. समिधा वाकरने घरात फिरवत असलेल्या समीरला आपल्या माणसाचा कधी त्रास होतो का? तुम्ही फक्त आराम करा. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे थोडा व्यायाम करा आणि लवकर बरे व्हा. समिधा घरात गेली. सासूबाईंना जागेवर झोपवण्यास मदत करत होती. तोच दरवाजाची बेल वाजली. समिधाने दरवाजा उघडला. देशमुख काकू आल्या होत्या. देशमुख काकू, या बसा, पाणी आणते. समिधा पाणी आणण्यासाठी निघून गेली. सासूबाई, देशमुख काकू, वहिनी कशा आहात? तुम्हालाच भेटायला आलीये मी. सासूबाई, मी मजेत. तुम्ही कशा आहात? देशमुख काकू, मी पण अगदी मस्त. दोन्ही मुलांची लग्न झाली. सगळं एकत्र राहतो. सोबतच नातवंड आहेत छान खेळायला. खूप आनंदात आहे. देशमुख काकू जरा बिचकतच, वहिनी, एक विचारू का? पण वाईट नका वाटून घेऊ. सासूबाई, विचारा हो, जे काही मनात असेल निसंकोचपणे बोला. देशमुख काकू, समिधाच्या लग्नाला 15-16 वर्ष झाले असतील नाही, पण मूलबाळ काही ट्रीटमेंट सुरू केलीये का? तेवढ्यात समिधा पाणी घेऊन आली. पण शेवटचे शब्द ऐकताच तिचे डोळे भरून आले. आता जायची हिंमतच नाही झाली. दुपारी पूजेला गेली. तिथेही साऱ्यांचा विषय हाच. त्या बायकांची ती कुजबूज, मनात असंख्य प्रश्न, तिच्यावरचा ठप्पा वांझपणाचा. तेवढ्यात तिला सासूबाईंचे बोलणे ऐकू आले. सासूबाई, तिला काय गरज आहे? देशमुख काकू, जग आई होण्यात, बाळाला जन्म देण्यातच बाईपण ठरतं. पण खरं तर आईपण प्रत्येक स्त्रीला जन्मानेच स्त्रीत्व लाभण्यापासूनच आलेलं असतं. तिला शरीराचं सौंदर्य, मनाचं औदार्य, सहनशक्ती लाभते आहे प्रकृतीकडून. देशमुख काकू आश्चर्याने फक्त ऐकत राहिल्या. समिधाच्या मनात एवढ्या वेळात असंख्य प्रश्नांचा गोंधळ उडाला. सासूबाई, देशमुख काकू, समिधा माझी सून नाहीच, ती आई झाली. जेव्हा ब्रेन ट्युमरच्या या ऑपरेशनमधून मी वाचले, पण दोन्ही डोळे गमावून आंधळी झाले आणि पॅरालिसिसच्या झटक्याने शरीर निकम्मी झाले. लेकाने कुठलाही विचार न करता हॉस्पिटलमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला. जीव वाचवला. ऑपरेशनमध्ये डोळे कायमचे गमावले. त्यावेळी माझा जीव फक्त मृत्यूसाठी असुलला. पण समिधा, माझी आई, जिने फक्त वाट बघितली माझ्या बरी होण्याची. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ते सांगत होता.
म्हातारपण म्हणजे लहानपण असतं ऐकलंच होतं, पण हे लहानपण चांगल्या रीतीने अनुभवते मी ते ह्या माझ्या आईमुळे. देशमुख काकूंचे डोळे भरून आले. सासूबाई पुढे सांगू लागल्या, ही आई सकाळी लवकर उठून माझं स्वतःच्या हाताने सगळं करते. माझं कधी काही दुखलं तर मी रात्रभर झोपत नाही, तेव्हा ती जागी राहते. न कंटाळता रोज 2-3 तासांनी जे हवं ते गरमागरम बनवून खाऊ घालते. हे सगळं फक्त एक आईच करते. एवढा संयम, सहनशीलता फक्त एका आईतच असते. ती आई परत आई झाली ती माझ्या मुलाचा अपघात झाला तेव्हा. लग्न झालं की मन जुळले की साथ कायम राहते. अगदी कितीही भयानक संकट आले तरी. याचीच जाणीव या आईने करून दिली. नाहीतर शरीर जुळून केवळ मुलाबाळांसाठीच सोबत राहणारे कितीतरी जोडपे आपण बघतो. समीरचा अपघात झाल्यावर त्याची अवस्था तिला बघवत नसतानाही त्राण आणून तो बरा होण्यासाठी काय काय केलं तिने, हे मी डोळ्यांनी बघितलं जरी नाही तरी त्याची मला कल्पना आहे. ती हरली नाही, रडत बसली नाही, धडपडली. तिने मार्ग शोधले. त्या लेकाचं करताना हा लेकीला काहीही कमी पडू दिलं नाही. तिने आणि आमच्यासाठी हे सगळं करताना तिने केलेल्या तडजोडीमध्ये पश्चातापापेक्षा प्रेमाची जाणीव जास्त आहे. तिच्या मनाच्या तळ्यामध्ये आमची जागा किती खोलवर आहे याचं मोजमाप होणार नाही. कुठलीही हेळसांड न करता या आईने माझी आणि समीरची सेवा केली. हे सगळं करताना तिच्या डोळ्यातलं प्रेम बघूनच आम्हाला अजून जगावेसे वाटते. तिच्या एकटीवर घराची जबाबदारी आहे. घरातली बाहेरची सगळी कामं करून कुठलीही कुरबुर न करता दोघांचं एवढं कोण करते? फक्त आईच किती हळूवारपणे सांभाळले तिने हे नाते. आईचे मन ते फक्त आनंद द्यायचा, दुःख सारं मनाच्या तळाशी लपवून ठेवायचं. दाटलेले सहजपणे मोकळे होत नाही. फक्त स्वतःच्या पोटात 9 महिने जीव लावून जन्म दिलेला एक जीवाला की आई होता येतं का? आपण सगळेच वांज आहोत विचारांनी. नवीन विचार, नवीन बघण्याचा दृष्टिकोनाला आपण थाराच देत नाही. समाजात जे आई वडिलांना सांभाळत नाहीत, त्यांच्याकडे आजारपणात, त्यांच्या दुःखाच्या काळात बघत नाहीत, वर्षानुवर्ष नातेवाईक, मित्र मैत्रिणी एकमेकांशी बोलत नाहीत, ते सगळे नाते वांजच आहेत. उसवलेले धागे तुटायला अजून सैर्य करण्याची गरज जशी नसते, तसंच आई पण कळायला आई होण्याचीच का गरज असावी? समिधाच्या माझ्या आईच्या मायेचं मोजमाप नाही करू शकत. तिला वांज ठरवणारे आपण कोण? स्वतःच्या मुलाची आई होणं आनंददायी अनुभव आहेच, पण माझ्यासारख्या अंधू म्हातारीची आई होणं, त्यासाठी असलेल्या समिधाच्या मनाची श्रीमंती आणि शुद्धतेची कल्पनाही कुणीच करू शकत नाही. अशा अवस्थेत मुलंही वृद्ध आईला वृद्धाश्रमात पाठवायला लागले. मागे पुढे पाहत नाहीत. माझ्याच पोटाची मुलगी आणि दुसरी सून फक्त चौकशी करून निघून जातात.
त्यांचा सासरा बाळ सोडून माझ्यासाठी दिवसराची रात्र आणि रात्रीचा दिवस करायला कोण आहे? जन्म देऊन ही मी आई झालेच नाही का? हा प्रश्न माझा मलाच पडतो. दुसऱ्यांच्या मुलांमधील उणिवा काढताना आपल्यातल्या उणिवा, दोष पडक्या बाजू सोयीने लपवायच्या का? तर ती आई झाली नाही. आई पण फक्त स्वतःच्या बाळाची होण्यातच नाही, एक बाळ आणि आई ह्या पलीकडे जाऊन संपूर्ण घराची आई होण्यात असतं. ह्या घराला जिने घरपण दिलं, ह्या म्हाताऱ्या लेकीला जिने जगण्याचं बळ दिलं, त्या लेकाला जिने आयुष्यात परत उभं राहण्यासाठी आधार देऊन नवीन जीवन दिलं, ती वांज कशी असेल? तीच खरी आई आहे. आपण तिचं आईपण शोधतोय. तोच आपल्या मनाचा कोतकपणा आहे, आपल्यातल्या माणुसकीतला कमीपणा आहे. हे सारं ऐकून देशमुख काकूंचे डोळे गच्च भरलेले होते. समिधाच्या चेहऱ्यावर समाधान आणि जबाबदारीची जाणीव दिसत होती. ती आईपणाची हे नातं सांभाळण्यासाठी ती नव्या उमेदीने, विश्वासाने तयार झाली. तुम्हाला ही स्टोरी, कहाणी, कथा कशी वाटली? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब बी करा. आणि अशाच नवनवीन स्टोरीज पाहण्यासाठी फॉलो करा. धन्यवाद.